शोलापुर में पहली बार मुस्लिम रिश्तों का महाजलसा, आपको मिलेगा अपने ख्वाबों का हमसफर। 10 अगस्त 2025 दोपहर 1 बजे से शाम 6 बजे तक, समाज कल्याण केंद्र, रंगभवन चौक, सोलापूर। सोलापुरात शॉक लागून मृत्युमुखी झालेल्या युवकांचा मृतदेह थेट पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल्याची घटना समोर आली आहे। संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी निघालेली गाडी चक्क पोलीस स्टेशनमध्ये आणली आणि एकच गोंधळ उडाला। नेमका हा प्रकार काय आहे जाणून घेऊयात आजच्या या विशेष बातमीतून। सुनील नगर येथे पोगुल यांच्या घरावर डिजिटल बॅनर लावताना रविवारी 3 ऑगस्ट रोजी गंगाधर ताटी आणि चंद्रशेखर दोंतुल या 2 युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला, होत्याचं नव्हतं झालं। दरम्यान त्यांच्या कुटुंबियांना ज्या घरावर डिजिटल बोर्ड लावताना दोघांचा मृत्यू झाला त्या घराचे मालक सुनील नगर येथील अशोक पोगुल यांच्याकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी रविवारी रात्री सुनील नगर येथे रास्ता रोको केला होता। सुरुवातीला अक्कलकोट रोड MIDC परिसरातील सुनील नगरात रास्ता रोको केला आणि त्यानंतर रात्री MIDC पोलीस ठाण्यासमोर चक्क मृतदेह ठेवून आंदोलन करण्यात आले। जोपर्यंत मृताच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देणार नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता। बराच वेळ हा गोंधळ सुरू होता। पोलीस नातेवाईकांची समजूत काढत होते, नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। शेवटी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत काढली आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या मालकावर गुन्हा दाखल करून सर्व ती मदत कुटुंबियांना देण्याचे आश्वासन पोलिसांकडून मिळाले। त्यानंतर तो मृतदेह चक्क पोलीस स्टेशन येथून बाहेर काढत स्मशानभूमीत नेण्यात आला आणि रात्री त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या सर्व प्रकरणावर MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी काय माहिती दिली पाहूया। दिनांक 3/8/2025 रोजी सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमारास अशोक पोंगुल यांच्या निवासस्थानी प्लॉट नंबर 33 सुनील नगर या ठिकाणी बोर्ड बसवण्याचे, लोखंडी फ्रेमचा बोर्ड बसवण्याचे काम चालू होते। ते काम करीत असताना मृतक राजशेखर नारायण दोंतुल वय 40 व गंगाधर ताटी वय 41 यांना विजेचा शॉक लागून दोघं बेशुद्ध झाले। बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी तात्काळ तेथील लोकांनी हलवले। सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी घटनास्थळी भेट दिली, तसेच आमचे चौकशी अधिकारी यांना सूचना देऊन सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी रवाना केले। सिव्हिल हॉस्पिटल येथे रवाना केल्यानंतर तेथे त्यांच्यावर पोस्टमॉर्टम करण्यात आले। त्याच्यानंतर सदरचे बॉडी ही सुनील नगर येथे मृतकाचे अंत्यविधीसाठी आणण्यात आले होते। त्या दरम्यान नातेवाईक यांनी बाबा सदरची घटना अशोक पोंगुल हे जबाबदार आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे, करावी याबाबत सुनील नगर या ठिकाणी ते गोळा झाले होते। ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर सदरचे नातेवाईक व संबंधित पोगल यांचे नातेवाईक यांना आम्ही पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे चर्चा झाली। चर्चेअंती मृतकाचे नातेवाईकांचे समाधान झालेले आहे आणि त्यांनी सदरच्या मृतकावर रात्री अंत्यविधी केलेला आहे।